हाय, मी नयन तांबे. आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. मी तुम्हाला दाखवणार आहे मशरूमची भाजी. मशरूम म्हणजे आंबे हे डुप्लिकेट आहेत, गावचे ओरिजिनल असतात. हे बघा, हे मी बाजारातून आणले 60 रुपयाला पॅकेट. हे गावावानी नाही आहे. हे बघा, गावाला पूर्ण व्हाईट का असतं, पण इकडे पूर्ण काळं आहे. आता मला माहिती नाही कुठून नाही, पण ह्याची मी भाजी तुम्हाला बनवून दाखवते. ह्याला गावाकडं आलबी म्हणतात, अजून इकडं मशरूम म्हणतात. ह्याला आता मी तोडून घेते. ह्याला आता मी पूर्ण तोडल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. ह्याला मी आता चिरून त्याला धुवून घेतलंय. ह्याच्यासाठी लागणारं म्हणजे कांद्याला पण आता मधून चिरून घेतलं, बारीक करून घेतलं. टमाटरला पण सुकट घेतले. ह्याला इथं कोकम घेतात, पण इकडे आपल्याकडे भेटत नाही, म्हणून इकडे मी चिंच घेतलं आणि इथं मसाले घेतले. ह्याला गावाकडे आलबी पण म्हणतात, अजून रवणं पण म्हणतात, पण इकडं मशरूम बोलतात. मी ह्याला आता मशरूमच बोलते. तिकडे मी कढई घेतले, कढईमध्ये तेल टाकले. तेल गरम झाले तर कांदे टमाटर टाकूया. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते. मालवणी मसाला टाकते. हळद टाकते थोडीशी. गरम मसाला टाकते थोडा. धना पावडर टाकते. अजून लसूण मसाला टाकते थोडा. आता मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये मी सुकट टाकून घेते. ह्याला मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये मी चिंच टाकून घेते. पाणी टाकून घेऊया. आता त्यामध्ये मी मशरूम टाकून घेते. ह्याला आता मिक्स करून घेते. करून घेतलं. त्याच्यावरती 5 ते 10 मिनिटाला मी झाकण मारून घेणार आहे. 5-10 मिनिटाच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. आता आपण बघूया शिजले का. भाजी शिजली. मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त टाकलं. आता मी तुम्हाला खातावेळी दाखवते उतरते. इकडे मी चपाती घेतल्यात, तुम्हाला मी खाऊन दाखवते.
एकदम छान झालं, तुम्ही पण करून बघा. पण ही आपल्या गावच्या आलब्यांसारखी नाही झाली, थोडी ती टेस्ट अलग, ह्याची टेस्ट अलग असते, तिची टेस्ट थोडी अलग असते. हा व्हिडिओ मी इकडेच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.